काल अस्मितेच्या आईने गावाकडून हे जे आपले कालवे आणले होते, तर आज आम्ही कालव्याचा पोला बनवतोय. आणि गावाकडे घरासमोरच समुद्र असल्या कारणाने आम्ही नेहमी खात असतो. तर आज गावावर आम्ही रेसिपी नक्कीच बनवतो. पण आज विरारमध्ये घरी आल्यानंतर काहीतरी नवीन बनवूया. आजचा रविवार असल्यामुळे. तर कालव्याचा पोला बनवतो. ह्याच्यामध्ये मिश्रण आहे, मुगाचं पीठ आहे आणि त्यासोबत कालवे आहेत आणि त्यासोबत मग मीठ मसाला वगैरे लागणार आहे. तर बघूया आपण. लागणार आहे एक बारीक केला कांदा लागणार आहे आणि त्यासोबत थोडी कोथिंबीर लागणार आहे. आपण ज्याप्रमाणे चण्याचा पोळा आणि अंड्याचा पोळा बनवतो त्याचप्रमाणे रेसिपी आहे. पण ही कालवा थोडा हेवी असल्यामुळे थोडा वेळ लागतो. त्यासोबत लागणार आहे थोडंफार हळद लागणार आहे आणि मीठ लागणार आहे, प्लस धनिया पावडर लागणार आहे आणि कोकणी मसाला लागणार आहे, लाल तिखट आणि थोडाफार गरम मसाला पण लागणार त्यासोबत. हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर तेलावरती ते फ्राय होणार आहे. आपण नेहमीच बघत असतो अंड्याचे पोळे बनवतो किंवा चण्याचा पोळे बनवतो. आज आम्ही बनवतोय स्पेशल कालव्याचा पोला. कालवा आपण जे समुद्रात खातो, कोकण पट्ट्यामध्ये भरपूर लोकांना माहिती आहे. थोडाफार हिंग पण घ्यावा लागतो. हिंग घेण्याचं कारण हेच आहे, ऍसिडिटी होऊ नये म्हणून. थोडंफार पाणी पण लागणार आहे याच्यामध्ये, कारण ते मिश्रण मिक्स होण्यासाठी पाणी लागतोच. जसं आपण चण्याच्या पोळामध्ये बनवतो, अंड्याच्या पोळ्यात नाही बनवत त्याप्रमाणे बनवायचं आहे. मुगाचं पीठ आहे त्याप्रमाणे बनणार आहे. काही प्रमाणात तेल घ्यावं लागेल आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मिश्रण मिक्स झालेलं आहे. पूर्ण मिक्स झालेलं मिश्रण. मस्त कालव्याचा पोला आमच्या कोकणामध्ये खूप ठिकाणी बनतो. आम्ही तर नेहमीच खातो. ज्याने कोणी बनवलं नसेल तुम्ही नक्कीच बनवा रेसिपी. छोटी रेसिपी आणि शॉर्टकट रेसिपी आहे. मुगाच्या पिठामध्ये कालव्याचा पोला. ती गरम होत चाललंय, मस्त फ्राय होतोय कालव्याचा पोला आणि काहीच मिनिटामध्ये त्याला चॉकलेट कलर येतो. जसं नाचणीच्या भाकरीला येतो तसा प्रमाणे ह्याना पण येतो. बघूया आपण. मस्त चॉकलेट्स कलर आलेला आहे कालव्याच्या पोळ्याला मुगाच्या पोटासोबत पिठासोबत.